न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दबाव झुगारून गोकुळ गीते मैदानात ठाम। विधान परिषद निवडणुकीत रंगणार अटीतटीची लढत। पाठिंब्याचा प्रश्नच नाही, शेवटपर्यंत लढणार। मतदारांच्या आग्रहामुळे माघार अशक्य, गोकुळ गीते। विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून राजकीय समीकरणांना वेग आला आहे। अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला उधाण आले होते। मात्र दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्यास स्पष्ट नकार देत लढत अधिकच रंगतदार केली आहे। प्रचारादरम्यान मतदारांच्या भेटीगाठी घेताना गोकुळ गीते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर जोरदार टीका केली। मागील 6 वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधींनी मतदारांकडे फिरकले देखील नसल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांमध्ये नाराजी आणि असंतोष असल्याचा दावा केला। उमेदवारी मागे घेण्यासाठी विविध स्तरांवरून दबाव आणला जात असल्याचे सांगतानाच मतदारांकडून मात्र निवडणूक लढवण्याचा आग्रह वाढत असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले। आता माघार घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास मतदार व्यक्त करत असल्याचा दावा त्यांनी केला। तरुण, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक लढवत असून लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत मैदानात राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। मतदारांनी दाखवलेला विश्वास कायम राखणार असून कोणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उरत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। दरम्यान प्रसाद हिरे यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी गोकुळ गीते यांच्या आक्रमक भूमिकेमुळे निवडणुकीतील उत्सुकता पुन्हा वाढली आहे। मतदारांमध्ये वाढता प्रतिसाद आणि बदलाची चर्चा यामुळे ही निवडणूक आता अधिक चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत। महायुतीची रणनीती यशस्वी ठरणार की गोकुळ गीते मतदारांच्या बळावर नवा राजकीय अध्याय लिहिणार याकडे आता संपूर्ण नाशिक विभागाचे लक्ष लागले आहे।